चला, आजच्या लेक्चरमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. तर प्रिव्हियस याच्यावरती काही क्वेश्चन तुमच्या समोर मी ठेवतो, त्याचे आन्सर तुम्ही द्या. व्हॉट इज द युनिट ऑफ व्हॉल्यूम? व्हॉट इज द युनिट ऑफ व्हॉल्यूम? व्हॉल्यूमचा युनिट काय आहे? सांगा बरं, व्हॉल्यूमचा युनिट काय? कोण सांगते? मीटर क्यूब है ना. व्हॉल्यूमचं युनिट जे आहे ते क्यूबिक मीटर आहे. ओके. पुढचा क्वेश्चन तुमच्यासाठी. दुसरा जो आहे, एरियाचा फॉर्म्युला सांगा. एरियाचा फॉर्म्युला. व्हॉट इज द एरिया? फॉर्म्युला ऑफ एरिया काय आहे? लेंथ इंटू ब्रीथ. लेंथ इंटू ब्रीथ हा एरियाचा फॉर्म्युला आहे. लेंथ इंटू ब्रीथ हा फॉर्म्युला आहे कशाचा? एरियाचा. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा, नेक्स्ट आहे तुमचा फॉर्म्युला आहे वेलॉसिटी. सांगा वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे? वेलॉसिटीचा फॉर्म्युला सांगा पटापट. यस, डिस्टन्स अपॉन टाइम हा फॉर्म्युला आहे. याचं युनिट सांगा बरं. मग याचं युनिट काय असेल? याचं युनिट काय असेल? मीटर पर सेकंड हे याचा युनिट आहे. बरं, प्रेशरचा युनिट सांगा काय आहे? प्रेशरचा युनिट सांगा काय आहे? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. न्यूटन पर मीटर स्क्वेअर है ना. हे कोणाचं युनिट आहे? प्रेशरचं युनिट. बरं, फोर्सचं युनिट सांगा बरं मग काय आहे? तर फोर्सचं युनिट सांगा पटापट लवकर. यस, न्यूटन. आर केजी पर मीटर स्क्वेअर. केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर. यस, केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर. केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर हे कोणाचं आहे? फोर्सचं आहे. बरं, वर्कचं युनिट सांगा बरं. वर्कचं युनिट काय आहे? जूल. अजून किलोग्राम मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. यस, किलोग्राम मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर हे याचं सेकंड युनिट आहे वर्कचं, है ना. तर इथपर्यंत आपण प्रिव्हियस क्लासमध्ये पाहिले होते. ठीक आहे. आता आपण पुढचे काही डिराइव्ड क्वांटिटीज पाहू. ज्या पुढच्या डिराइव्ड क्वांटिटीजमध्ये आपण पाहणार आहोत नेक्स्ट रिमेनिंग डिराइव्ड क्वांटिटीज. ज्या राहिलेल्या डिराइव्ड क्वांटिटीज त्या आपण पाहू. इंडक्टन्स, मोमेंट, डेन्सिटी हे आपलं प्रिव्हियस क्लासमध्ये झालं होतं. ठीक आहे. तर आता आपण पुढच्या डिराइव्ड क्वांटिटीज पाहू ज्या महत्त्वाच्या. तरी एकदा रिवाइज तुम्हाला मी करून देतो की या कोणत्या कोणत्या क्वांटिटीज महत्त्वाच्या. सगळ्यात पहिले इलेक्ट्रिक कॅपॅसिटन्स फॅरॅड, त्याच्यानंतर इंडक्टन्स हेनरी, मोमेंटम केजी मीटर पर सेकंड, सरफेस टेन्शन न्यूटन पर मीटर, डेन्सिटी केजी पर मीटर क्यूब, इलेक्ट्रिक चार्ज कूलम, त्याच्यानंतर इलेक्ट्रिक रेजिस्टन्स ओहम, इलेक्ट्रिक पोटेन्शियल काय आहे? व्होल्ट. ठीक आहे. हे प्रिव्हियस क्लासमध्ये आपले ऑलरेडी झाले होते, तरी एक वेळा आपण रिवाइज केले. आता आपण पुढच्या क्वांटिटीवर जाऊ. ठीक आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे याच्यामध्ये काही डिटेलमध्ये न जाता फक्त त्याचं युनिट लक्षात ठेवा. तसंही तर आपण ह्या युनिटमध्ये जेव्हा आपण जाऊ ना, त्या युनिटमध्ये गेल्यानंतर परत हे येणार आहे. हे इथं जर पाठ केले तर तुम्हाला त्या युनिटमध्ये लक्षात ठेवायची गरज नाही. तर लक्ष द्या. ल्युमिनस फ्लक्स आहे इथं. ल्युमिनस फ्लक्स म्हणजे काय होते? समजा हा लाईट आहे. ठीक आहे. या लाईटमधून किती प्रकाश इथून चालला त्याला आपण फ्लक्स म्हणतो. हा जो फ्लक्स आहे ना, जेवढा दूर जातो तेवढा कमी होत जाते. उजेड पहा, एखादा लाईट आहे. आता लाईट जेवढा दूर जाईल तुमच्या तेवढा त्याचा उजेड कमी, आणि जेवढा तुम्ही त्याच्या जवळ जासाल तेवढा त्याचा उजेड काय होत जाते? वाढत जाते. उजेड म्हणजे माहिती आहे ना, त्याला आपण फ्लक्स म्हणतो. मग हे जे फ्लक्स आहे हे कशाना काउंटिंग केलं जाते? तर याचं युनिट आहे ल्युमेन. याचं युनिट काय? ल्युमेन. अजून त्याचा एक दुसरा आहे ज्याला आपण ल्युमिनन्स म्हणतो. काय म्हणतो? ल्युमिनन्स. हे प्रोजेक्टरचं जे काही ब्राईटनेस आहे ना, त्या ब्राईटनेसला आपण मेजर करतो तो ल्युमिनन्स आहे. त्याचं युनिट आहे कॅन्डेला पर मीटर स्क्वेअर. त्याचं युनिट काय? कॅन्डेला पर मीटर स्क्वेअर. त्याच्यानंतर स्पेसिफिक हीट. आता हे स्पेसिफिक हीट काय? समजा लक्षात इकडे एक रॉड घेतला आपण. ठीक आहे. हा रॉड घेतला. हा रॉड जर समजा या साईडनं गरम केला,
रॉड जो आहे या साईडनं गरम केला, हा ए आहे आणि हा बी आहे. तर ए साईडला गरम लागेल की बी साईडला गरम लागेल? सांगा बरं. रॉड गरम केला आपण, तर जो रॉड आहे गरम केलेला तो ए साईडनं गरम लागेल की बी साईडनं गरम लागेल? हीट जो आहे तो कोणत्या साईडनं होईल? ए ए साईडनं. कारण इकडे जे आहे हीट जास्त राहील ना, मग हे हीट जे धीरे 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 इकडे ट्रान्समिट होऊन राहिली. मग हा जो आहे तो हायर पॉइंट आहे आणि हा काय लोअर पॉइंट आहे. तर हीट ऑलवेज स्टार्ट फ्रॉम हायर पॉइंट अँड एंड विथ द लोअर पॉइंट. म्हणजे हायेस्ट पॉइंटवरून स्टार्ट झाली आणि लोएस्ट पॉइंटवर काय झाली, हीट एंड झाली, आहे ना. तर मग याला आपण स्पेसिफिक हीट म्हणतो. इथं टेम्परेचर 1 आहे, इथं टेम्परेचर 2 आहे. तर टेम्परेचर 1 वरून टेम्परेचर 2 वर जेव्हा जाते तेव्हाच्या मधातलं जे असते त्याला आपण स्पेसिफिक हीट म्हणतो. समजा आता इथं आहे 50 आणि इथं आहे 20, तर 50 मायनस 20 तर 30 तुमची स्पेसिफिक हीट झाली. हे मेजर करण्यासाठी आपण लिहितो जूल पर केजी डिग्री केल्विन. जूल पर केजी डिग्री केल्विन. थर्मल कंडक्टिव्हिटी. थर्मल कंडक्टिव्हिटी जे आहे ते आहे वॅट पर मीटर डिग्री केल्विन. वॅट पर मीटर डिग्री केल्विन. अँग्युलर वेलॉसिटी असते. अँग्युलर वेलॉसिटी म्हणजे काय? जेव्हा अँगलमध्ये फिरतो आपण, असं गोल गोल फिरतो आणि त्याची जर वेलॉसिटी जर काढायची असेल अँग्युलर वेलॉसिटी, तर त्याला आपण रेडियन पर सेकंडनं फाइंड आउट करतो. अँग्युलर वेलॉसिटी म्हणजे काय? तुम्ही कधी यात्रेमध्ये गेले असाल, यात्रेमध्ये गेल्यानंतर तिथं असते मौत का कुआ. काय असते? मौत का कुआ असते. अशा पाटल्या लावल्या असते आणि त्याच्यावर एक बाईकवाला असते किंवा फोर व्हीलरवाला असते. हा गोल 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 आतमध्ये फिरत असते. मग त्याची वेलॉसिटी किती आहे हे कशी फाइंड आउट करावं? कारण तो तर लिनियर वेनं चाललाच नाही. तो गोल गोल फिरून राहिला. तो लिनियर वेनं चालला का नाही? तो गोल गोल फिरून राहिला त्या सर्कल त्या विहिरीमध्ये. तो गोल गोल फिरून राहिला. त्याची जे वेलॉसिटी आहे ते अँग्युलर वेलॉसिटी आहे. ते फाइंड आउट करण्यासाठी अँग्युलर वेलॉसिटी फाइंड आउट करण्यासाठी इथे युनिट केल्या जाते ते आहे रेडियन पर सेकंड. त्याचं युनिट काय आहे? रेडियन पर सेकंड. कारण तो गोलाकार आकृतीमध्ये फिरते. तर रेडियन तुम्हाला माहिती आहे, रेडियन हे इज अ लार्ज क्वांटिटी मेजरमेंट करते. कारण तो मोठ्या आकारामध्ये गोलाकारामध्ये फिरून राहिला. ते रेडियन पर सेकंड. एका सेकंदाला किती रेडियन किती डिग्री चालला तर अँग्युलर वेलॉसिटी फाइंड आउट करते. तसंच अँग्युलर ॲक्सेलरेशन आहे. तर रेडियन पर सेकंड स्क्वेअर आहे. ॲक्सेलरेशनचं युनिट काय आहे? रेडियन पर सेकंड स्क्वेअर. त्याच्यानंतर व्हिस्कॉसिटी आहे. व्हिस्कॉसिटी आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. इलेक्ट्रिक फील्ड आहे व्होल्ट पर मीटर. त्याच्यानंतर मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी आहे वेबर पर मीटर स्क्वेअर. मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ आहे एम्पियर पर मीटर आणि फ्रिक्वेन्सी आहे हर्ट्झ. आणि फ्रिक्वेन्सी काय आहे? हर्ट्झ आहेत. तर हे जे युनिट आहेत हे आपण याला डीपली आपण याच्या युनिटमध्ये पाहू. आता तर फक्त युनिटच पाहणार. याचं युनिट काय, त्याचं युनिट काय, त्याचं युनिट काय हेच पाहायचं आपल्याला याच्यामध्ये. याच्यामध्ये डीपमध्ये काही जायची गरज नाही आहे. काऊन की याचा जो युनिट राहील त्या युनिटमध्ये मग आपण याला डीपमध्ये पाहू की अँग्युलर ॲक्सेलरेशन काय आहे, व्हिस्कॉसिटी म्हणजे काय ॲक्च्युअली, इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय. तरी थोडक्यात तुम्हाला समजून सांगून देतो मी. थोडं थोडं याच्याबद्दल इन्फॉर्मेशन देऊन देतो. अँग्युलर वेलॉसिटी लक्षात आली. त्याच्यानंतर अँग्युलर ॲक्सेलरेशन जे आहे हे वेलॉसिटीच्या डबल होते. ॲक्सेलरेशन ॲक्सेलरेशन म्हणजे स्पीड कमी होणे. किती वेळेत किती स्पीड कमी झाली किती जास्त झाली याला आपण ॲक्सेलरेशन म्हणतो. ॲक्सेलरेशनचं उदाहरण सांगतो मी तुम्हाला की आपण गाडी चालवत असताना ॲक्सेलरेट करतो. ॲक्सेलरेट करतो म्हणजे काय की जसं आपण ॲक्सेलरेट करतो तर स्पीड वाढते आणि गाडी पुढे जाते. ॲक्सेलरेट कमी केलं स्पीड कमी होते आणि गाडी मागे येते. मागे येत नाही गाडी, आपण थांबतो, कमी होते स्पीड. व्हिस्कॉसिटी म्हणजे काय? तर व्हिस्कॉसिटी म्हणजे चिकनाहट. जसं फॉर एक्झाम्पल पाणी आलं. पाणी पडल्यानंतर चिखल झाला आणि समजा इथं कोरडं आहे, तर मनुष्य इथंही गेला आणि इथंही गेला. पण प्रोबॅबिलिटी माहिती आहे का इथं खाली पडायची जास्त असते. आपण इथं पडू शकतो. काऊन? चिखलामध्ये पाय काय होते विस्कसमुळे विस्कस फोर्स तयार होऊन घसरते. जसं नदीमध्ये कोणी तीराला गेलं तर नदीमध्ये माहिती आहे का शेवाळ तयार होतात, शैवाल. तर शैवाल तयारमुळे झाले काय होते माहिती आहे का तिच्यावर पाय जर पडला तर आपण घसरून पडू शकतो. तर त्याला आपण व्हिस्कॉसिटी म्हणतो. जो तिथं फोर्स तयार होते विस्कस चिकनाहट ते तयार होते आणि त्याच्यावरती काय होऊ शकते की आपला पाय काय होऊ शकते स्लिप होऊ शकते. आता समजा फॉर एक्झाम्पल व्हिस्कॉसिटीचं उदाहरण जर दिलं, एवढं डीपमध्ये जायची गरज नाही तरी पण सांगतो. इथं जर समजा ऑइल टाकलं आपण, तेल टाकलं एका फरशीवर स्टाईलवर आणि इथं काहीच टाकलं नाही आहे. कोणता व्यक्ती पडणार? ए वाला का बी वाला? ऑइल एका फरशीवर टाकलं आणि एका फरशीवर काहीच नाही आहे, एका स्टाईलवर काहीच नाही आहे. एका स्टाईलवर ऑइल आहे. तर कोण पडणार खाली? ऑइलवाला. ए ऑइलवाला पडणार. कारण इथं तेलामुळे जे घसरट आहे, घसरपट्टी आहे, घसरगुंडी म्हणू शकतो आपण याला, ते चिकनाट आहे ते वाढते. व्हिस्कॉसिटी वाढते तेलामुळे. ठीक आहे. पाण्यामुळे पण व्हिस्कॉसिटी वाढते. पाणी जर खाली पडलं स्टाईलवर तर तिथं व्हिस्कस फोर्स असल्यामुळे लेयर तयार होते. लेयर तयार असल्यामुळे तो खाली पडते. हे पुढं पाहू आपण. या युनिटमध्ये आहे आपल्याला पुढे. ठीक आहे. तर हे आपण शॉर्टकट ट्रिकनं घेतलं. इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय? समजा एखादा तार आहे. ठीक आहे. हा एक वायर आहे.
या वायरच्या आजूबाजूला जर समजा काही नसेल तर इलेक्ट्रिक फील्ड याच्या आतमधून तर जात राहते, पण त्याच्या वरती खाली पण खतरनाक इलेक्ट्रॉन्स असतात. म्हणजे गलतीनं तुम्ही जर याच्या फील्डमध्ये हात नेला हात खतम करते डायरेक्ट. करंट लागून तो व्यक्ती मरू शकते, जीव जाऊ शकते. त्याला आपण इलेक्ट्रिक फील्ड म्हणतो. व्होल्ट पर मीटर. अशी मॅग्नेटिक फ्लक्स आहे, मॅग्नेटचं पण आहे आणि त्याच्यानंतर आहे फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी हे हर्ट्झमध्ये काउंट केले जाते. फ्रिक्वेन्सीचं युनिट काय आहे? हर्ट्झ. ठीक आहे? इथपर्यंत समजला? क्लिअर आहे? आपल्याला फक्त युनिट पाहिजे या युनिटमध्ये, की युनिट काय? कोणत्या याचे युनिट कोणते आहेत? समजलं की नाही? मनीषा, वेदांगी, यस ऑर नो? राजेश, गौरी, चेतना, विवेक, रिशांत. ओके, ठीक आहे. हां, तर हे युनिट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. हे शॉर्टकट युनिट आपण लक्षात ठेवले. आता आपण पुढच्या टॉपिकवर जाऊ. आता तुम्हाला प्रिफिक्स लक्षात ठेवायचे. हे प्रिफिक्स समजले तर पुढचे न्यूमेरिकल येते ना, लक्षात ठेवा. हे प्रिफिक्स गरजेचं आहे. हे एक्झाममध्ये विचारते हा प्रिफिक्स कशाचा आहे. ठीक आहे. आता प्रिफिक्स कसे लक्षात ठेवायचे लक्ष द्या. आणि लिहायचे कसे ते पण सांगतो मी. हे प्रिफिक्सेस आहेत, याला आपण मल्टिपल्स किंवा सब मल्टिपल्स म्हणतो. काय म्हणतो? मल्टिपल्स किंवा सब मल्टिपल्स. तर आज आपण हेच पाहू प्रिफिक्सेस. लक्ष द्या कसे लक्षात ठेवायचे प्रिफिक्सेस किंवा मल्टिपल ऑर सब मल्टिपल्स ऑफ युनिट. तर सगळ्यात पहिले आपण 10⁻12 लिहिणार. ठीक आहे, किंवा इथूनही स्टार्ट करू शकतो आपण 10⁻12. त्याच्यामध्ये 3 मायनस करा. 3 मायनस केले 9, 3 मायनस करा आले 6, 10⁻. 3 अजून मायनस करा आलं 3. अजून एक वेळा पहा. 12 पासून सुरुवात केली आपण. ठीक आहे, 12 पासून सुरुवात केली. 12 चा एक 3 मायनस करा 9 आला. 10⁻6 म्हणजे इथं 3 3 वजा करत चला. 3 वजा गेले, 3 वजा गेले, 3 वजा गेले, 3 वर आलो. ठीक आहे, आता 3 पासून लक्षात ठेवा. 3 पासून काय लिहाल तुम्ही? 2 1. एक एकच वजा करसाल. 1 1. अजून एक वेळा पहा, समजून सांगतो मी कसं. पहिले आपण 10⁻12 लिहिला. त्याच्यानंतर 10⁻9 लिहिला, -3 केले, इथं -3 केले. ठीक आहे, तर इथं 3 3 चे कमी कमी होत चालले, तर इथपर्यंत आलो आपण 3 3 न कमी होत आलो. ठीक आहे, 3 3 न व्हॅल्यू कमी होत राहिल्या आल्या 10⁻12, 10⁻9, 10⁻6, 10⁻3. आणि 3 च्या समोर इकडे जर करायचं असेल तर इथं एक मायनस करायचा, -1 अजून -1 1 पर्यंत आलो. ठीक आहे, आता इथून अजून इकडे हे सेम टू सेम या साईडने लिहिसाल तर मायनस मायनस होत जाईल. बस हेच आता याच्या उजव्या साईडने लिहा तर ते मायनस मायनस होत जाईल. पहा कसे. याच्या उजव्या साईडने लिहा आपण -1 पहा, -3, -6, -9, -12. याच्यामध्ये अजून -3 ऍड करा, -12, -18. ठीक आहे, आता हे काय हे प्रिफिक्स हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. याला काय म्हणतात? समजा तुमच्या समोर आलं की 10⁻12 आहे, तर याला म्हणतात टेरा. याला काय म्हणतात? टेराबाईट. काय म्हणतात? टेराबाईट. मग 10⁻9 तुमच्या समोर आलं तर त्याला काय म्हणतात? गिगा बाईट. 10⁻6 याला काय म्हणतात? मेगाबाईट. 10⁻3 याला आपण म्हणतो किलो. किलो म्हणतो ना आपण, किलो बाईट. ठीक आहे, तर लक्ष ठेवा. मग आता याला टेरा म्हणतात, याला गिगा म्हणतात, याला मेगा म्हणतात, याला किलो म्हणतात, याला हेक्ट्या म्हणतात, याला डेक्या म्हणतात, याला डेसी म्हणतात. आणि त्याच्यानंतर याला म्हणतात मिली. त्याच्यानंतर याला काय म्हणतात? मायक्रो. याला म्हणतात नॅनो. त्याच्यानंतर पिको. त्याच्यानंतर फेमटो आणि त्याच्यानंतर ॲटो. हे सगळे तुम्हाला पाठ करावे लागते. अजून एक वेळा लक्ष द्या. इथं काय काय दिलेलं आहे? सिम्बॉल दिलेले आहे आणि सिम्बॉल तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. कोणाला काय म्हणतात? टेरा, गिगा, मेगा, किलो, हेक्ट्या, डेका, डेसी, सेंटी, मिली, मीना, नॅनो, पिको, फेमटो, ऑटो. आता तुम्हाला जर समजा विचारलं की सांगा 10⁻−15 म्हणजे काय होते, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे फेमटो. 10⁻−12 म्हणजे काय होते? पिको. तुम्हाला सांगता आलं पाहिजे. मग या गोष्टी कशा लक्षात ठेवसान तुम्ही? काही विद्यार्थी लर्न करतात, मान्य करतो, पण हे आपण ट्रिक बनवली. काय ट्रिक बनवली पहा. ते जी मे. ठीक आहे, ते जी मे. ते जी मे. ठीक आहे, आता इथं पहा. के है दे. के हे दे. ठीक आहे, दे असं लिहा. ते जी मे कह दे. हा, इथपर्यंत पहा काय लिहिलं मी. तिथे ट्रिक सांगू राहिलो तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं. प्रत्येक गोष्ट कशी लक्षात ठेवायची. आणि हे स्टार्ट होते 12 पासून. 12 पासून स्टार्ट होते. क्या है दे. इथपर्यंत आले तुम्ही. तेजी में कह दे. त्याच्यानंतर डेसी सेंटी मिली. हे इथं सेंटी मिली. तर इथं लिहा देसी, देसी सेंटी मिली. तेजी में कह दे देसी सेंटी मिली.
ठीक आहे. तेजी में कह दे देशी सेंटी मिली हे ट्रिक आहे. तेजी में कह दे हे झाले 6 पार्ट तुमचे. देशी सेंटी मिली हे झाले 9. किती झाले 9 टोटल. त्याच्यानंतर आता इथं पहा, हे आहे मी आणि हा आहे ना. मीना पिको के साथ, पिको के, ठीक है, पिको के साथ फिर से ऑटो में गई, ऑटो में गई. बस या ट्रिकनं तुम्ही हे सगळ्याच्या सगळ्या क्वांटिटी पार्ट करू शकता. तुम्हाला फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की तेजी में कह दे देसी सेंटी मिली, मीना पिको के साथ फिर से ऑटो में गई. तेजी में कह दे देसी सेंटी मिली, मीना पिको के साथ फिर से ऑटो में गई. आता तुम्हाला सांगितलं मी असं काहून पाठ करायचं आहे, कारण वेळेवर फक्त हे ट्रिकच लक्षात येते. मग सारा धांदाधुंद होते वेळेवर. एमसीक्यू जेव्हा तुमच्या समोर येते की नाही, त्यावेळेस तुम्ही भांबावता, अरे यार 12 आहे की -2 आहे, -1 आहे की -3 आहे. मग अशा वेळेस तुम्हाला हे ट्रिक आठवली पाहिजे. हे ट्रिक आता तुम्ही नवीन आहे त्याच्यामुळे तुम्हाला तसं वाटते की बा सर थोडीशी हार्ड जाते, पण तुम्ही हे 2-3 वेळा म्हटलं की नाही पाठवून जाते. तेजी में कह दे देसी सेंटी मिली, मीना पिको के साथ फिर से ऑटो में गई. आता हे जर तुम्ही लिहून ठेवलं, आता तुम्ही हे लिहिल्याबरोबर लगेच तुम्ही लिहू शकता काय, तेजी में, तेजी में ते म्हणजे 12, याचे -3 करा. जी म्हणजे काय 9, मे म्हणजे काय 6 है ना, मेगा, टेरा गिगा मेगा झाला सरळ सरळ 13 गिगा मेगा. त्याच्यानंतर कह दे पा, कह दे इथं काय येणार 3, 3 च्या नंतर 2, त्याच्यानंतर 1, -1, -2, -3 है ना, -6, त्याच्यानंतर -9 है ना, त्याच्यानंतर पुढे -9, त्याच्यानंतर काय येणार -6 है ना, त्याच्यानंतर नाही 9 च्या नंतर -12 असा हा वाढत जाते इकडे है ना ग्राफ. तर तुमची हे ट्रिक लक्षात ठेवायची. तेजी में कह दे देसी सेंटी मिली, मीना पिको के साथ फिर से ऑटो में गई. ही ट्रिक आहे. या ट्रिकनं तुम्हाला हे सगळं लक्षात ठेवता येते. तर आता तुम्हाला जर विचारलं की 10⁻12 म्हणजे काय होते, तर तुम्ही म्हणसाल काय टेराबाईट. रिशांत काय प्रॉब्लेम आहे, काही प्रॉब्लेम आहे काय? सर स्क्रीन नाही दिसत आहे. बरं, प्रत्येकाला कोणालाच स्क्रीन नाही नाही दिसत आहे. कोणालाच दिसत नाही का रे स्क्रीन? गौरी, दिसत आहे सर. वेदांगी, रिशांत, हा दिसत आहे. हा तू लेफ्टहून परत जॉईन कर रिशांत. सर आता दिसत आहे. बरं बरं ठीक आहे. ते कसं आहे नेटवर्कच्या इश्यूमुळे थोडंसं होते, मागं पुढं होऊन जाईल ते क्लिअर. ठीक आहे. तर लक्ष द्या, तुम्हाला जर असं विचारलं ना 10⁻12 म्हणजे काय, तर तुम्हाला पटकन आन्सर आला पाहिजे की हे टेराबाईट आहे. याचं कन्व्हर्जन पण आपण पुढच्या क्लासमध्ये पाहणार आहोत. याचे न्यूमेरिकल येतात. ठीक आहे. ते कसं कन्वर्ट करायचं ते आपण पाहू. कसं कॅल्क्युलेट करायचं ते पण न्यूमेरिकल 1-1, 2-2 मार्काला एक्झाममध्ये येते. ठीक आहे. आणि तुम्हाला ते सॉल्व्ह नाही करावं लागत, पण त्याचं आन्सर नेमकं काय हे काढता आलं पाहिजे ना. जर आन्सरच काढता नाही आलं तर ते काही कामाची गोष्ट राहणार नाही. त्याच्यानंतर आहे गिगा. तर तुम्हाला जर विचारलं, समजा आता एक प्रॉब्लेम दिला 1000 ग्राम. तर 1000 ग्राम म्हणजे याच्यापैकी कोणती क्वांटिटी येते सांगा बरं. 1000 ग्राम म्हणजे याच्यापैकी कोणती क्वांटिटी येते. या पूर्ण मल्टिपल सब मल्टिपल्स पैकी 1000 ग्राम म्हणजे कोणती क्वांटिटी आली. कोणती क्वांटिटी आली हे बघा इथं लिहिलेलं आहे, किलो. किलो है ना. तर 1000 ग्राम म्हणजे किलो, आणि किलोला त्याचा जो मल्टिपल्स आहे तो कोणता आहे 10⁻3. आता पहा 1000 ग्राम लिहा किंवा किलोग्राम लिहा 10⁻, सारखंच होते, कारण याचाही अर्थ काय होते 10⁻1 म्हणजे 1 0 0 3 वेळा 0 होते. म्हणजे तुम्ही जर समजा 10⁻3 लिहिलं, याचा अर्थ काय होऊन राहिला माहिती आहे ना, याचा अर्थ तेवढे 0 त्याच्यात लागतात. 10⁻3 म्हणजे काय, याच्यावर एकावर 3 0 लागतात. 10⁻2 म्हणजे काय, याला एकावर 2 0 लागतात. 10⁻1 म्हणजे काय, याच्यावर फक्त एकच 0 लागते. 10⁻0 म्हणजे काय, याच्यावरती एकही 0 लागत नाही. 10⁻1 म्हणजे फक्त 10च होते, हे तर तुम्हाला माहिती आहे ना. आणि 10⁻4 असेल तर याच्यावर किती 0 लागतात, एकावर 1 2 3 4. ठीक आहे. तर याच्या व्हॅल्यूज अजून एक वेळा लक्ष द्या. टेरा गिगा मेगा, टेरा गिगा मेगा, किलो हेक्टा डेका डेसी.
आता हे जे मी सांगून राहिलो तुम्हाला फक्त एक लक्षात ठेवायचं आहे की टेरा म्हणजे सर 10⁻12 होते. गिगा म्हणजे काय 10⁻9 होते. मेगा म्हणजे काय 10⁻6 होते. किलो म्हणजे काय 10⁻3 होते. हेक्टर म्हणजे काय 10⁻2 होते आणि डेक्या म्हणजे काय 10⁻1 होते. तुम्हाला जर विचारलं हेक्टरची व्हॅल्यू काय किंवा 10⁻2 म्हणजे काय ते हेक्टर होते. ठीक आहे. त्याच्यानंतर 10⁻1 म्हणजे काय डेका होते. त्याच्यानंतर 10⁻−1 म्हणजे काय होते डेसी होते. हे एक्झाम मध्ये आलेले आहेत बरं प्रॉब्लेम. त्याच्यानंतर पुढचा 10⁻³ म्हणजे काय होते मिली होते. 10⁻³ म्हणजे काय होते मिली होते आणि 10⁻⁻6 म्हणजे काय होते मायक्रो होते. 10⁻⁻6 म्हणजे काय मायक्रो. 10⁻⁻9 म्हणजे काय होते नॅनो होते. 10⁻12 म्हणजे काय होते पिको आणि 10⁻15 म्हणजे होते फेमटो आणि 10⁻18 म्हणजे होते ऑटो. आता फक्त तुम्हाला मी हे विचारतो त्याचा आन्सर तुम्हाला देता आला पाहिजे. ठीक आहे. चला पाहू आता किती तुम्हाला येते. आता तुम्हाला विचारतो मी. नाउ इट्स टाइम टू आस्क द क्वेश्चन. पहिला क्वेश्चन 10⁻² म्हणजे काय होते. हेक्टर. यस 10⁻² म्हणजे हेक्टर. 10⁻12 -12 म्हणजे काय होते सांगा. -12 10⁻−12 पिको करेक्ट आन्सर आहे. ओके. के ची व्हॅल्यू किती आहे. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ के. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ के. किलो के म्हणजे काय होते किलो. किलोची व्हॅल्यू किती आहे. 10 यस 10⁻3. ऑटोची व्हॅल्यू सांगा. ऑटोची व्हॅल्यू किती आहे. यस 10⁻−15. यस -18. यस -18 आहे. -18 आहे. फिर से ऑटो में गई सगळ्यात शेवटचं आहे ते 5. त्याच्यानंतर असे क्वेश्चन तुम्हाला यायचे बरं. पिको ऑटो है ना. त्याच्यानंतर पुढचा 10⁻−1 सांगा कोण आहे. डेसी. बर 6 नंबर. मिली जो आहे मिली याचा मल्टिपल काय. मिलीचा मल्टिपल काय. मिलीचा मल्टिपल काय आहे. 10⁻³ यस -3. 10⁻−3. त्याच्यानंतर सेंटी सांगा. सेंटी हा सेंटी सांगा. सेंटी -2. आता लक्ष द्या. आता हे मलाही माहित आहे जे मी आता ऐकले की नाही. हे मलाही माहित आहे की तुम्ही पाहून आन्सर देऊन राहिले काही जण बरं. पण चालते ना. तुमची रिव्हिजन होऊन राहिली. जेव्हा मी विचारून राहिलो तुम्ही ते बुक मध्ये पाहत असाल तुम्ही पाहुणे आन्सर दिला तर तुमची प्रॅक्टिस होऊन राहिली. असं जरुरी नाही आहे की एका दमाने कोणतीही गोष्ट लर्न होत नाही. पण या निमित्तानं तुम्ही ते पाहून तर आले ना. मिली म्हणजे काय. सेंटी म्हणजे काय. डेसी म्हणजे काय है ना. पिको म्हणजे काय. हेक्टर म्हणजे काय. तर हे सगळं आम्हाला माहित आहे की विद्यार्थी पाहून आन्सर देतात. काही लिहिलेलं आहे. पण तुमची रिव्हिजन होणं हे महत्वाचं आहे. तुम्ही पाहून आन्सर देऊन राहिले. तुम्ही ऍक्च्युअली बोलून राहिले चालून राहिले. तुमच्या दिमागाला चालना भेटून राहिली. तुम्ही त्या गोष्टीची रिव्हिजन करून राहिले हे महत्वाचं आहे. हे सगळं आम्हाला माहित आहे. आम्ही आजचेच क्लास घेऊन राहिलो. 11 वर्षापासून आमचे क्लास चालू आहे. ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही रित्या. विद्यार्थ्यांना पाहून जरी आन्सर दिलं सध्याच्या स्थितीमध्ये तरी चांगली गोष्ट आहे. तो अभ्यासामध्ये लागला किंवा ती आपली मुलगी अभ्यासामध्ये लागली. ते अभ्यास करून राहिली आणि पाहून आन्सर दिलं सध्या देईल. पण नंतर 2 दिवसानंतर 100% सांगतो ते बिन पाहून आन्सर देणार. कारण जेव्हा लहान लेकरू एक शिकत असते तेव्हा आपण जर समजा 5 लिहिला तर तो हे पाहूनच 5 लिहिते.
एकाएकी लिहिते काय नाही, काही दिवस पाहून लिहिल्यानंतर मग स्वतः आपण जर म्हटलं बेटा 5 काढ, तो इथं लिहिते 5. एम आय राईट? यस ऑर नो बोला. माझं बरोबर आहे की नाही? यस ऑर नो? तर हे सगळं मला माहित आहे. तुम्ही पाहून जरी आन्सर दिलं, लिहून ठेवलं, ते मेमराईज होते आणि मेमराईज झाल्यानंतर सगळं तुमच्या पाठांतर होत जाते. म्हणून बिंदास राहा. पाहून आन्सर दिलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. आणि बिन पाहून जर प्रयत्न केला तर फारच चांगली गोष्ट. म्हणजे तुम्ही तुमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करून राहिलाय. ठीक आहे. बरं, चला सांगा बरं, आता मी तुम्हाला काही क्वांटिटी विचारतो. फ्रिक्वेन्सी सांगा, फंडामेंटल क्वांटिटी आहे की डिराइव्ड क्वांटिटी आहे? फ्रिक्वेन्सी फंडामेंटल क्वांटिटी आहे की डिराइव्ड क्वांटिटी आहे? फ्रिक्वेन्सी आता तर पाहू शकत नाही तुम्ही. फंडामेंटल क्वांटिटी आहे की डिराइव्ड क्वांटिटी आहे? लवकर सांगा, पटकन आन्सर द्या. आन्सर चुकीचे काहून देऊन राहिले तुम्ही? फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी तुम्हाला शिकवलं, त्या 7 क्वांटिटी विसरून जा. इथले आलू माती त्याच्यात आहे का? हा नाही आहे. म्हणजे हा कोणता क्वांटिटी आहे? डिराइव्ड क्वांटिटी आहे. लक्षात ठेवा. चला पुढचा, इम्पल्स सांगा बरं. इम्पल्स कोणती क्वांटिटी आहे? डिराइव्ड क्वांटिटी. पटकन पाहिल्याबरोबर असतं सांगता तुम्ही. बरं ठीक आहे. आता सांगा बरं, हे कोणती क्वांटिटी आहे? करंट. लवकर. फंडामेंटल का डिराइव्ड? फंडामेंटल का डिराइव्ड? यस, फंडामेंटल क्वांटिटी आहे. बरं, अमाउंट ऑफ सबस्टन्स सांगा बरं, कोणती क्वांटिटी आहे? कोणती क्वांटिटी आहे? व्हेरी गुड, फंडामेंटल क्वांटिटी आहे. बरं, फोर्स. फोर्स सांगा बरं, फोर्स कोणती क्वांटिटी आहे? फंडामेंटल क्वांटिटी आहे. एक काय मधामधात कोण बोलवलंय फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे काहीतरी बोलायचं. एक तर फंडामेंटल असेल, नाही तर डिराइव्ड असेल. एक तर डिराइव्ड असेल, नाही तर फंडामेंटल. हे ते जुमले नका करू. ते असं नाही. म्हणजे ते म्हणतात ना, मारून पाहिला गोटा तर लागला तर लागला. तसं नाही. तुम्हाला पाठ करायला लागते. एक ट्रिक सांगितली याच्या अगोदर, इथले आलू माती एवढी लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येते. 7 पाठ केले की तुम्हाला पटकन कॅटेगराइज करता येते. फोर्स हा डिराइव्ड क्वांटिटी आहे. ह्या 7 मध्ये येत नाही. बरं, इंटेन्सिटी सांगा बरं. ल्युमिनन्स इंटेन्सिटी फंडामेंटल क्वांटिटी. बर ठीक आहे. कॅपॅसिटन्स सांगा बरं. कॅपॅसिटन्स यस, कॅपॅसिटन्स काय आहे? डिराइव्ड क्वांटिटी. व्हेरी गुड. बरं, चला पुढचा क्वेश्चन तुमच्या साठी. क्वेश्चन नंबर 1. what is the unit of frequency? what is the unit of frequency? सांगा बरं याचा आन्सर. फ्रिक्वेन्सीचं युनिट काय? काय आहे? हर्ट्स. फ्रिक्वेन्सीचं युनिट काय? हर्ट्स आहे. ठीक आहे. हे फ्रिक्वेन्सीचं युनिट आहे हर्ट्स. बरं, व्हॉट इज द युनिट ऑफ प्रेशर? न्यूटन पर मीटर. हा, आता तुम्ही म्हणसाल सर हे तर तुम्ही रिपीट घेऊन राहिले. त्याचं कारण आहे की हे क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारलेले आहेत. सर्वात जास्त विचारलेले क्वेश्चन तुम्हाला मी रिपीट घेऊन राहिलो. त्याचं कारण आहे रिपीट घेण्याचं की हे क्वेश्चन एक्झाम मध्ये आलेले आहेत MCQ टाइप मध्ये, म्हणून रिपीट घेऊन राहिलो. नाहीतर रिपीट घेण्याचं काही कारण नाही. फोर्सचं युनिट काय? न्यूटन आहे ना. फोर्सचं युनिट आहे न्यूटन. हे तीनही क्वेश्चन एक्झाम मध्ये आले आहेत. आम्हाला माहित असते की या युनिटचं काय एक्झाम मध्ये आलेलं आहे, किती वेळा विचारलेलं आहे. हे सगळे क्वेश्चन आपल्याकडे रेडी असतात. प्रिव्हियस एक्झाम मध्ये काय काय विचारलेलं आहे, काय नाही विचारलं, हे सगळं आपल्याला माहित असते. म्हणून त्या गोष्टीवर आपण जास्त भर देतो. करंटचं युनिट विचारलेलं आहे एक्झाम मध्ये, आणि करंटचं युनिट प्रत्येकाला माहित आहे. व्हॉट इज द युनिट ऑफ करंट? यस, व्हॉट इज द युनिट ऑफ करंट? एम्पियर. यस, युनिट ऑफ करंट इज द एम्पियर. याचं युनिट काय आहे? एम्पियर आहे. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबून घेऊ. उद्याच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत आपण की जे टेरा गिगा मेगा आहे, तेजी में कह दे डेसी सेंटी मिली मीना पिको के साथ फिर से ऑटो में गई, या ट्रिकवर
आपण पुढच्या लेक्चरमध्ये न्यूमेरिकल्स पाहणार आहोत की याचे न्यूमेरिकल्स कसे येतात एक्झाममध्ये आणि कसे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे ते पण ट्रिकी. ठीक आहे. तर आजचा याच्यामध्ये कोणाला काही डाऊट नाही समजलं असं कोणी आहे का की सर आम्हाला नाही समजलं आजच्या लेक्चरमध्ये आहे का असं कोणी?